आणि आता बातमी अमरावतीमधून आहे। अमरावतीच्या कृषी बाजार समितीमध्ये सोयाबीन नंतर आता तुरीला मातीमोल भाव मिळतोय। बाजार समितीमध्ये तुरीची आवक वाढल्यामुळे दरात मोठी घसरण झाली आहे। 6500 ते 7300 पर्यंत तुरीचा दर सध्या आहे। तर बाजार समितीमध्ये हमी भावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी केली जाते। 2 महिन्यांपूर्वी तुरीला चक्क 9000हून अधिकचा भाव होता। आता मात्र हा भाव घसरलाय। शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारपेठेमध्ये येताच त्याचे भाव कोसळत असते, असंच यावर्षी देखील झालेलं आहे। आता जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची आवक मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे। जवळपास दररोज 6500 ते 7000 क्विंटल तुरीची आवक येत आहेत। आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर भाव मोठ्या प्रमाणावर तुरीचे घसरलेले आहेत। सध्या जर बाजारपेठेमध्ये जर पाहिलं तर 6000 रुपयापासून तूर विकली जात आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही। दुसरीकडे शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे, त्यामुळे शेतकरी बाजारपेठेमध्ये सध्या खासगी बाजारपेठेमध्ये आपली तूर विकायला आणत आहे, परंतु भाव मात्र जो आहे तो 6000 पासून तर 7200 पर्यंत मिळत आहे। त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेले आहेत, भाव कमी आहे, त्यामुळे जगायचं तरी कसं, शेती करायची तरी कशी, असा संतप्त सवाल जो आहे तो अमरावतीमधल्या शेतकऱ्यांनी केला। तर याच प्रश्नावरून खासदार बळवंत वानखेडेने काही प्रश्न उपस्थित केले। त्यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात। एकीकडे याच बजेटमध्ये दाढीनुशी आत्मनिर्भर भारत करायचा आहे आणि दुसरीकडे जे 3 महिन्याच्या अगोदर तुरीला भाव 12,000 ते 11,000 ते 12,000 होता, आज मार्केटात हमीभावापेक्षा कमी म्हणजे 7,100 ते 7,200 अशा भावानं, मातीमोल भावानं तुरीची विक्री होत आहे। तर शासनानं लवकर नाफेडची खरेदी सुरू करावी